एखादं भाकड जनावर पोसायला जड जाते आणि त्याची देखरेख करून सुद्धा उपयोग नसल्यामुळे जशी त्या जनावराची पाठवणी खाटकाकडे केली जाते, अगदी तशीच सुमाची बी बोडवण तिच्या गरीब आईबापांनी आज केली होती. नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली सुमा, लग्न, नवरा, नातीगोती, लेकरूबाळ, संसार या सर्व गोष्टींची कल्पना नसणारी सुमा. सुमाची नाजूक काया आता कुठे वेठणीचा आधार धरत होती आणि अकल्पित असं तिच्या आयुष्यात एक नवीनच वळण आलं. शेजारच्या गावातील एका 35 वर्ष वयाच्या म्हणजे सुमाच्या बापाच्या वयाच्या रामदासच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्या घरी तिच्या आत्याकरवी आला. 2 महिन्यापूर्वी रामदासची पहिली बायको तिच्या 7व्या बाळंतपणाच्या वेळी अतिरक्तस्राव होऊन मरण पावली अशी माहिती होती. पण लोक वेगळंच बोलत असे. म्हणे एके दिवशी रामदासने दारूच्या नशेत आपल्या गरोदर बायकोला लाथाबुक्क्यांनी तुडवली आणि या मारहाणीतच तिच्या पोटातलं गाभरू पोटातच मेलं आणि ती बया सुद्धा मेली असे गावातील बाया माणसे खाजगीत कुजबुजत होती. अशा रामदासने सुमाच्या गरीब मायबापाकडे लग्नाचा हा प्रस्ताव नुसताच पाठवला नव्हता, तर सोबत काही रक्कम सुद्धा देव केली होती. शिवाय लग्नाचा सारा खर्च सुद्धा पेलण्याची त्याची तयारी असल्याने त्याने कळवले होते. वयात येणाऱ्या मुलीच्या बापाला जर कोणती काळजी सतावत असेलच तर ती म्हणजे मुलीच्या लग्नाचीच असते. त्यातले त्यात घरात जर 18-20 दलिंद्री असेल तर ताण अजूनही मोठा असतो. म्हणूनच कुठलाच मागचा पुढचा विचार न करता सुमाच्या बापाने सदर प्रस्तावाला होकार कळवला. ठरल्याप्रमाणे सुमाच्या बापानेही कधी केले गेले नसत असं थाटात लग्न पार पाडलं आणि तेथून सुरू झाला सुमाचा संसार. आई बापाच्या तोंडून आपल्या लग्नाची चर्चा ऐकून प्रत्येक नवयुवतीप्रमाणे सुमा सुद्धा मनोमनी हर्षली होती. यौवनात पदार्पण केल्यावर मनपटलावर जसे रोमांचित तुषारे उडतात आणि काल्पनिक पावसात जसे मन चिंबचिंब होऊन जाते, अगदी तशीच काहीतरी अनुभूती आता सुमाच्या उमलत्या तारुण्याला येत होती. त्यामुळे सुमा खुलून आली होती. आता सुमा सुद्धा रोज स्वप्नात आपल्या भावी नवऱ्याला पाहू लागली होती, भेटू लागली होती, बोलू लागली होती, सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली होती. सुमाने आता रामदासच्या घरचं माप ओलांडलं होतं. अर्थातच सुमाला रामदासच्या पूर्वसंसाराची अजिबात पूर्वकल्पना नव्हतीच, किंवा आपला होणारा नवरा हा आपल्या बापाच्या वयाचा आहे यापासून सुद्धा सुमा अज्ञान होती. ही सर्व हकीकत सुमाला कळली ती थेट लग्नाच्या भरल्या मांडवातच. जेव्हा सुमाला रामदासची सर्व हकीकत कळली तेव्हा सुमा खूप ऑक्सोबॉक्सी रडली. सुमाच्या मनातली घालमेल तिच्या आईबापाला कळत असूनही त्यांचा गरिबीपुढे नाईलाज होता. हे जग टिकून आहे ते धरती माता जगाचा भार सोसते म्हणून, आणि जगातले संसार टिकून आहेत ते कुटुंबातील महिला दुःख सहन करते म्हणून. जर प्रत्येक महिलेने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध बंड केला तर कुठला संसार सुखाचा होणार नाही. त्यामुळे सुमाने सुद्धा आज हा विषाचा प्याला रिचून घेतला होता. अजून सुमाच्या पिवळ्या अंगाची हळद सुद्धा फिटली नव्हती की तिचा जो नवरा दारूच्या व्यसनापायी पुरता खंगत गेलेला होता त्याला आता आजाराने गाठली आणि तो आता अंथरुणाला खिळून राहू लागला. आयुष्याच्या ज्या वळणावर नव्या नवरीने नवऱ्यासाठी नटायचे असते त्याला रिझवण्यासाठी साशृंगार करायचा असतो, त्या वयात सुमाला आपल्या नवऱ्याचा आजार पेलवणार तरी कसा होता. तरीही नियतीने कपट कारस्थान केलं आणि लग्नाच्या 6 महिन्यात रामदासने जगाला रामराम ठोकला. जेव्हा रामदास सरणावर निवांतपणे निजला होता तेव्हा त्याचं बीज सुमाच्या कुशीत अंकुरित होऊन या जगात येण्यासाठी धडपडत होतं. रामदास तरी या फेऱ्यातून सुटला होता, पण सुमा मात्र या संसारात आता पूर्णपणे बांधली गेली होती. तिला आता हा संसाराचा गाळा रेटायचा होता. अगोदरची 6 लेकरे त्यात कमी की काय म्हणून सुमाचं एक, आणि या सर्व मोडक्या संसाराचा भार येऊन पडला एकट्या सुमावर. रामदासच्या नावावर 2 एकर कोरडवाहू जमिनीचा तुकडा होता, तो सुद्धा त्याच्या आजारपणात सावकाराकडे गहाण होता. कुठलंच कमाईचं साधन उपलब्ध नसताना सुमाला रोजमजुरी करणे हाच एक पर्याय उपलब्ध होता. रोज कुणाच्या तरी शेतावर कामाला जायचं आणि रुखीसुखी खाऊन दिवस काढायचे असा सुमाचा दिनक्रमच झाला होता. असे म्हणतात की उकिरड्याचे सुद्धा दिवस फिरतात. आपल्या बापाचं आकस्मिक निधन, घरावर आलेली दयनीय अवस्था, टिजभर पोट भरण्यासाठी रोज होणारे दयनीय आणि संघर्ष पाहत पाहत सुमाची मुले मोठी झाली होती. कळत न कळत त्यांच्याही कोवड्या खांद्यावर जबाबदारीचा भार आला होता. सुमाची 7ही मुले आता मोठी झाली होती. वेगवेगळ्या व्यवसायात त्यांनी नाव मिळवले होते. कधी काळी दयनीय अवस्था सोसणारी सुमा आता समृद्धीच्या धारेत चिंब भिजली होती. पण पाहणाऱ्याला आता फक्त तिची श्रीमंती आणि वैभव इतकंच दिसत होतं. पण कोवळ्या वयात पदरात पडलेला जरट नवरा आणि ऐन तरुणपणी उघडं पडलेलं कपाळ किंवा जबाबदारीच्या तप्त झाडांच्या 10 सोसत करपलेलं यौवन कुणालाही दिसू शकत नाही. असाच असतो संसार, जसा आहे तसा दिसत नाही.
किंवा आपल्याला तो तसा दाखवावा वाटत नाही. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.